पातळीवरती आणि एक मुद्दा जास्त चर्चेत आहे सध्या, तो नीट परीक्षा जी रद्द झाली त्याच्यामुळे साधारण 22 लाख मुलांचं नुकसान झाले, त्याच्याबद्दल सीबीआय इन्क्वायरी सुरू आहे. मात्र यापूर्वीच्या नीटच्या परीक्षेच्या बाबत जो सीबीआयनं तपास केलेला होता त्याचाही खुलासा नाही. आता ही परीक्षा कधी होईल तेही स्पष्ट नाही. विद्यार्थ्यांचं भविष्य आधांतरी आहे आणि त्याच्यावरती सगळीकडून आवाज उठवला जातो. खरं सांगायचं म्हणजे यापूर्वी एक दोनदा हे घडलं आणि ते घडलं असताना आवश्यक ती काळजी घेतली नाही हे आता स्पष्ट झाले. आज हजारो मुलं आज देशामध्ये जे परीक्षेला बसतं आणि त्यांचं व्यक्तिगत भवितव्य या परीक्षेला होतं, असं असताना पुन्हा जे काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्या याही घडल्या आणि असं दिसतंय की त्या एका राज्यापुरत्या सीमित नाही. आता आजच बातमी आली केरळमध्ये सुद्धा झालं, महाराष्ट्रात झालं, हरियाणामध्ये झालं, अन्य राज्यात झालं. एका वेळेला इतक्या राज्यात हे सगळं होतं याचा अर्थ सवन सिस्टीम ही किती खराब झालेली हे असं स्पष्ट होतं आणि याची किंमत नव्या पिढीला दिली जाते. आज सवन ही मुलं अतिशय अस्वस्थ आहेत, त्यांना माहिती नाही पुन्हा परीक्षा कधी घेतली जाईल आणि पुन्हा एकदा आपल्याला पहिल्यापासून तयारी करायला लागते का काय याची चिंता मुलांच्या दिसते आणि त्याची प्रतिक्रिया अनेक ठिकाणी आज झालेली दिसते. बंगाल आणि तामिळनाडूचा निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीवर त्याचा कुठला परिणाम झाला असं वाटतंय तुम्हाला? ज्या पद्धतीने मला काय फार म्हणजे हे खरं आहे की व्यक्तिगत माझं आम्ही सगळेजण ॲसेसमेंट करतो. तामिळनाडूमध्ये असं होईल असं मला कधी वाटत नव्हतं. केरळमध्ये असा निकाल येईल असं वाटत होतं, पण काही ठिकाणी हे निकाल विशेषतः तामिळनाडू आणि वेस्ट बेंगाल